गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आपण आज बारतांगला जाणार आहोत. सकाळी बरोबर 2:30 वाजता निघालो. आता वाजले 3:30 आणि आपली गाडी 2 नंबरला लागलेली आहे. 3 गाड्या ऑलरेडी आलेल्या आहेत आपल्या. लवकर येण्याचं हे आहे. आता इथे लाईन वाढत जाणार खूप. बारतांगला कसं आहे की पोलीस कॅन्वॉय असतो, तिथून आपण पोलीस कॅन्वॉयमध्येच जातो. जेवढ्या पुढे असू तेवढं चांगलं असतं. हा इथे एंट्री गेट आहे. त्याच्या पुढे पोलीस कॅन्वॉय, इथून जंगल चालू होतं आणि हे सगळे इथून बसेस. 5:30 झालेत. चांगलं उजाडलं आहे. आता ऊन पण येईल वरती. बरोबर 5:30 झालेत आणि आपण 2 तास झालेत लाईनमध्ये लागलोत. तर आपल्या मागे साधारण 300 गाड्या असतील. आता ह्या ज्या आहेत त्या गव्हर्मेंट ऑफिशियल्स किंवा अशा गाड्या फक्त बॅरिकेडच्या पुढे येतात आणि या ज्या बसेस आहेत लोकल ट्रान्सपोर्ट, लोकल लोकांसाठी, त्या पुढे येतात. बाकी सगळे इथे लाईनमध्ये लागतात. इथे चहा नाश्ता सकाळी 3:30 वाजल्यापासून अवेलेबल आहे. नाश्त्याला 4 वाजले, पण चहा वगैरे तर होताच अवेलेबल. ही एक गाडी आधी होती आपल्या, नंतर ह्या आपल्या टेम्पो चालू झाल्या. 1 2 5 लाईनमध्ये आहेत. एक थोडीशी मागे लागली कारण की त्यांचं दुसऱ्या हॉटेलमधून 2 हॉटेलमधून पिकअप होतं तुमच्या गाडीचं. आणि इथून पुढे हे ट्रक वगैरे पण कॅन्वॉयमध्येच जाणार आहेत. 6 वाजता गेट ओपन होतं, पोलीस कॅन्वॉय वगैरे मिळतो. कुमरेश बाईक कधी आहे ना. हां, हे पूर्ण लाईन लागलेली आहे मागेपर्यंत. खूप गर्दी असते आणि असे मध्ये मध्ये जागा ठेवलेल्या असतात इमर्जन्सीसाठी. खूप लांबपर्यंत लाईन आहे. इथून पुढे गेलं आपण, जंगलातून पलीकडे गेलो की बोटीनी पुढे जायचं आहे आपल्याला. एका बोटीमध्ये 10 लोक बसायचे आहेत. असं करून पुढे जायचं आहे आणि साधारण 12 वाजेपर्यंत आपल्याला ऑफिस यायचं. त्याच्यामुळे आपलं थोडंसं लवकर करतो. आज शॉपिंगला पण घेऊन जायचं आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी सगळ्यांचं रिटर्न प्रोसेस चालू होईल. प्रत्येकाचा टाईम वेगवेगळा आहे. त्या टाईमिंगनुसार आपण रिटर्नचं प्लॅन करतो सगळ्यांची. पंधरा मिनिटात बसूयात गाडीमध्ये. 6 वाजले की लगेच चालू करता येईल. हे जे काका आहेत त्यांच्याकडे इडली चटणी खाल्ली, खूप मस्त होती. गरमागरम इडली आणि वडे जे होते एकदम क्रिस्पी होते. हे जे काका आहेत इकडे काय दिलं, कंपन्सेशन आहे इथे. हॅलो, आपण आता बारतांगला पोहोचलेलो आहोत. रिझर्व फॉरेस्टमधून जवळपास 2 तास प्रवास होता. मध्ये काहीही फोटो शूटिंग वगैरे काही अलाउड नव्हतं. फोटोवर पण काही अलाउड नव्हतं. फॉरेस्टमध्ये आपल्याला जारवा ट्राईब नव्हती दिसली, पण ज्यावेळेस आपण बोटीमध्ये बसलोत तिकडून पुढे रिझर्व फॉरेस्टमधून इकडे येण्यासाठी अशी ही रोरो फेरी असते. त्याच्यामध्ये बस गाड्या अशा असतात इकडे.
असे आधीमध्ये जिथे जागा आहे तिकडे सगळ्यांना उभं राहावं लागतं असं इकडे. त्या फेरीमधून आपण पुढच्या बारतांग आयलंडवर पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला येताना मध्ये जारवा ट्राईब्सचे काही मुलं दिसले. 8-9 मुलं होते, फिशिंगसाठी गेले होते बहुतेक. एका बोटीमध्ये बसले होते, खाली लुंगी टाईप घातलं होतं. सगळे असे जे निग्रो लोक असतात तसे होते ते. एकाने गॉगल वगैरे घातला होता जो बोटिंग करत होता. बराच वेळ सोबत होते. काही फोटो आणि व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे. आता इथे आल्यानंतर आपण मँग्रोव्हसाठी जाणार आहोत बोटिंगसाठी. तर हे अशा स्पीड बोट वगैरे असतात इथे. एका बोटीमध्ये 10 जण बसतात. 10 जणांचा ग्रुप बनवून याच्यामध्ये बसवायचा असतो. आपण पोहोचलेलो आहोत. आता इथून खाली पहिल्यांदा बस निघतील. यावाल्या ज्या बसेस आहेत हे डिग्लीपूरला जातात ना. दिगलीपूर एक आयलंड आहे, तिकडे या बसेस जातात. इथून 220-250 किलोमीटर डिस्टन्स आहे आणि खूप सुंदर आयलंड आहे. पण तिथे अजून फॅसिलिटीज तयार झालेल्या नाही आहेत. पुढच्या वेळेस ज्यावेळेस येऊ त्यावेळेस प्लॅन बनवता येईल. आम्ही जाऊन थोडंसं सर्वे वगैरे करून येऊ तिथे दिगलीपूरला. जसं आपलं पँगॉंग लेक आहे, जसं ब्ल्यूइश वॉटर आहे, तर त्या टाईपमध्ये दिगलीपूरचं आहे. ते नक्कीच एक्सप्लोर करायला पाहिजे. आता ही बस उतरती. आता धक्क्याला लागली आहे फेरी. अशी चालली. चला चल. अशी बस गेली खाली. ही फेरी जिथून चालवते तिथेच स्पीड बोटचं काउंटर आहे, तिकीट काउंटर. तिथे सगळं चेक करून आपल्याला द्यावं लागतं. तर बोटिंगसाठी चाललेलो आहोत. प्रत्येकाला लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे. सगळ्यांनी असे लाईफ जॅकेट घालून घेतलेले आहेत. आता इथून पुढे हळूहळू खाली जायचं आणि पुढे आपल्या बोटी रेडी आहेत त्या साईडला, याच्या मागे. 2 लोग छूट गए, कहाँ पे तो वो देखना पड़ेगा अभी. हाँ 1 मिनट. प्रशांत भाऊ किधर है हमारे. एक सिंगल लाइन करेंगे. चला इकडे बघा. टायटन 1 वाले. पाय उचला थोडासा. हाय करा इकडे बघा. बसा तिथेच बसा, जाऊ नका आता इकडे तिकडे. हात दाखवा इकडे. टायटन 1 व्हिडिओ काढतात ते. झांसी बोट उधर लगा है. कौन सा बोट है? गरमी आहे. बोट चालल्यानंतर थोडंसं तरी बरं वाटतंय. घामेघूम व्हायला होतं.
आपण चाललेलो आहोत मँग्रोव्ह सफारीसाठी. 25 मिनिटाची राईड असेल ही साधारण. अशा पद्धतीनं स्पीड बोट ही जात असतात. मस्त पाणी उडतंय. इकडे एक बोट आहे आपल्या. 25 मिनिटाची राईड आहे. आपल्याला हे चालू पॅक ब्रेकफास्ट दिला होता आपल्याला. त्याच्यामध्ये ब्रेड बटरचे 2 पॅकेट, ब्रेड बटर जॅम, बॉईल एग्स, फ्रुटी, असं पूर्णपणे हे होतं. सकाळी 2:30 वाजता निघालो, त्याच्यामुळे पॅक ब्रेकफास्ट शिवाय दुसरं ऑप्शन नव्हतं. आणि सकाळी आपण इडली वगैरे पण खाल्ली होती. खूप सुंदर इडली होती ती. सकाळी 4:30 वाजता 4 वाजताच इडली खाऊन घेतली होती. मॅनग्रोव्ह सुरू झालेले आहेत. मॅनग्रोव्ह फॉरेस्ट आहे, डेन्स फॉरेस्ट मॅनग्रोव्ह हे एकदम. दोन्ही साईडला मॅनग्रोव्ह आहेत. बघा किती डेन्स आहे मध्ये. पुढे लाईम केव्सला जाण्यासाठी साधारण 2-2.25 किलोमीटर जाऊन येऊन वॉक आहे. म्हणजे एक साईड 1 किलोमीटर 1.2 असं वॉक आहे. आणि एका ठिकाणी थोडंसं चढ पण आहे. ज्यांना जमत नाही ते तिथे बसून असतात, त्यांना घेऊन जायची गरज नाही पडणार. किंवा ते ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्ही या किंवा नाही येऊ शकत, टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. सन प्रोटेक्शन अंदमानला कॅरी करणं खूप गरजेचं आहे. आता मला माहीत नाही आवाज कितपत येतो आहे, कारण की याचं जे डेड कॅट आहे ते मी रूमवरच ठेवलं आहे. पूर्ण मॅनग्रोव्ह. किती डेन्स फॉरेस्ट आहे बघा. आवाजाचं मला माहीत नाही आहे म्हणून आता माईक हातात घेऊन बोलतोय. खूप डेन्स फॉरेस्ट आहे या साईडला. आणि ही मध्ये आलेली पूर्ण खाडी आहे. खूप भारी लँडस्केप दिसतोय हा. जोरदार पद्धतीने स्पीडने आपण जातोय. दूरपर्यंत कुठलेच मनुष्यवस्ती किंवा मानवनिर्मित काहीच नाही आहे, फक्त प्युअर नेचर. आणि खूप सुंदर असं
खाडी आणि मॅनग्रोव्हचं जंगल. या साईडला आपल्याला जायचं आहे पुढे. ॲक्च्युअल मॅनग्रोव्हमध्ये एंट्री करतोय. वो हो जाएगा क्लियर. हे बघा, हे ॲक्च्युअल मॅनग्रोव्हमध्ये आपण आलेलो आहोत. डोकं सांभाळा. हे बघा, हे असं असतं मॅंग्रोव्हचे फॉरेस्ट. मध्ये पूर्ण डेक करून ठेवलेलं आहे वॉक करण्यासाठी. हॅलो, आवाज येतोय क्लिअर? बघा, आवाज माझ्यामध्ये आता क्लिअर येत असेल, कारण की आता नॉईज पण बराच कमी झाला आहे. और वहाँ पर ई टेबल लेके जाने के लिए अलाउ नहीं करते, तो खाने का सामान होगा तो छोड़ के जाना होगा जी. और बाकी आपण मॅनग्रोव्ह कोजला पोहोचलेलो आहोत. लेके जा सकते हैं. बाकी आपको इम्पोर्टेंट सामान वगैरह आप लेके जा सकते हैं सर. लाईमस्टोन केवला आना है सर, 1 घंटा टाइम पोहोचलेलो आहोत. सव्वा किलोमीटरचं वॉक आहे. सोबत सगळ्या ग्रुपला सोबत थांबायचं आहे. हम साथ में रहेंगे. 1 घंटा लगता है सर जाकर, 1 घंटे में वापस आना है. उतरून असं ब्रिज आहेत, तिथून वॉक करत जायचं आहे. प्रशांत भाऊ म्हणतोय की इथे काय येतं? हां, जंगल आहे. हां, अमेझॉन सारख्या जंगलाचं फील आहे. पोस्टसाठी यांच्या दोघींसोबत राहावं लागणार आहे. असा वॉकिंगचा ब्रिज. हे बघा, यंग लोक इथं येऊन बसलेत थकून हारून. म्हातारे लोक चालले पुढं. आमच्यासारखे म्हातारे कोतारे चाललेत पुढे. सांभाळ रे बाबा, या कोणीतरी यायची. तरण्या पोरी बसले. सांभाळ. आपले लोक. अभी सर इस तरह ही होगा चलने के लिए. सामने एक गांव भी मिलेगा सर. हाँ, गांव लगेगा. 8 फैमिली रहते हैं वहाँ पर. झारखंड वाले हैं. झारखंड वाले हैं क्या? झारखंड वाले हैं, जैसे खेती वगैरह करते हैं. यहाँ पे कटिंग अलाउड है? ये फॉरेस्ट वाले के सर. ओके. ब्रिज पे आए ना सर. हाँ हाँ, उसके लिए. वगैरह करते हैं तो उनके लिए ला कर रखे. ओके ओके. इकडे पुढे एक गाव लागतं. 8 फॅमिलीज राहतात झारखंडचे. पूर्ण डेन्स फॉरेस्ट म्हणून चाललंय. बघा, हे केवड्याचं झाड. साप असतं तिला. डेन्स फॉरेस्ट सुरूच आहे. दमट वातावरण आहे, त्याच्यामुळे घामे घूम व्हायला होतं.
डॉक्टर आहे ते त्यानं मीच घेतो माझ्या हातावरून सूप आता आता नव्हती त्याचा गेलो ना वय नाही आहे बॉडी हेल्दी आहे बघा एक मिनिट. एक मिनिट काका थोडंसं बाजूला होतं. बॉर्डिंगसाठी चांगलं आहे हे. बॉर्डिंगला छान होईल. वेगवेगळ्या प्रकारचे बोर्ड दिसतात. सध्या कॉल कोणाचा ऐकू येत नाही आहे. हो का इकडे मध्ये लिंबू पाणी वगैरे पण मिळून जातं. कितने का लिंबू पाणी? 30 रुपये. रिजनेबल रेट आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. बरेच स्टॉल आहेत आणि हे छोटंसं ते जे गाव होतं ते आहे. खाली बघा सगळे शिंपले आणि हे टाकलेले आहेत दगडं शिंपले असं. याचं ब्रिज. एक मिनिट काकू. बघा टॉयलेटला जाऊन येत. सगळी व्यवस्था आहे इथे. इथून थोडेफार फॉर्मेशन दिसायला चालू होतात आपल्याला. दगडांचं फॉर्मेशन. झाडांची मुळं बघा केवढे आहेत. आपलाच ग्रुप आहे सगळा हा. माझ्या उजेड आहे का? नाही तू लाईट लाव. लाईट लावा हां पूर्ण हा फॉर्मेशन बनलेलं आहे. पुढे खूप सुंदर आहे. ओके थोडं या काकू साईडला. हे बघा हे पूर्णपणे नॅचरली बनलेलं लाईमस्टोनचं फॉर्मेशन्स. आले ब्लॉग आले एक नंबर केव्स. एक नंबर केव्स. भारी एक्सपिरियन्स. गाईड कुठे गेला आता? दुसरं कुठल्या तरी गाईड सोबत जावं लागेल. इसलिए वेट करिए, यहाँ पर वेट करिए. फाइनल कोड. स्पाइन कॉर्ड सारखं दिसतंय. इथे जो आकार दिसतोय तो जेलीफिश सारखा दिसतोय सगळा. फिश दिसतो इथं मध्ये शंख सारखं वाटतं वरती. सगळी गर्दी झालेली आहे इथे.
ये देखेंगे ना आपका पिलर के शेप में बना हुआ है, बीच में गैप है वाला इसको बघा इथे ऊपर से जो गाड़ी के आता है ना उसको एक्स्ट्रा का याला मध्ये गॅप आहे. एक मिनिट इथे नीचे से जो फॉर्म होके जाता है ना ऊपर एक्स्ट्रा माइक कुछ साफ लग जाएंगे तो जुड़ने के लिए हो का, दोन याच्यामध्ये गॅप आहे. टच मत करिए, टच करेंगे ना काला हो जाता है। मैडम कहाँ चली गया? आज ये जो प्योर व्हाइट है मैडम आ गए। हाँ और यहाँ देखिएगा ना पूरे केक में बोलते ना कहीं पर होल नहीं है, आपका दो होल नजर आएगा। हाँ इसे कहते हैं सिंक होल बोलते हैं। सिलिकॉन होल सिंक होल सिंक होल ये आपका सनलाइट रेन वाटर आपको ऑक्सीजन में वगैरह ना तभी निकलता है। बापरे किती झाले ना वरती ते बघा ना एक असे एकदम तो कलर खूप छान झाले. बघितलं का, बघितलं का? काय कुठे राहतो इतक्या चांगले फोटो तर काढला की नाही फोटो महत्वाचे नाहीयेत, एक्सपिरियन्स घ्या. हे बघितलं फोटो घेऊन एका दिवसात तुम्ही विसरून जाल. बघितलेलं लक्षात ठेवा. फोटो एक स्टेटस फक्त एकच दिवस दिसतो, 24 तास. म्हणून आम्ही तेवढंच ठेवतो हां, बाकी सोडून देतो. कसं वाटलं काका? त्याला हात नका लावू काकू, अरे हात नाही लावायचा. कसं वाटलं? छान मस्त. और यहाँ पर देखिए छोटे से गणपति होते हैं, यहाँ पर देखिए उनका जो बेस वहाँ पर कंटिन्यू टच होता है, डिस्प्ले का पूरा डार्क ब्लैक हो जाएगा। वो जेन्युइनली होने लगा. बहुत डेंजर आहे. चलिए अंदर आ जाइए प्लीज। सर इजी. चलिएगा अभी आए एक जगह पे खड़े होकर जहाँ जगह बताऊंगा वो देख लीजिएगा। यहाँ पे देख लीजिए टाइगर फिंगर किस टाइप का बना है। ये नहीं कि मैं बता रहा हूँ वही चीज़ है, ठीक है ना, आप इमेजिनेशन कर सकते हैं उसको। हाँ इधर है, आपका भी नजरिया चाहिए उसको देखने के लिए। मैं जैसे दिख रहा है मैं वैसे बता रहा हूँ टाइगर आपको टेल. फॉर्मेटिस के लिए। और यहाँ पर देख लीजिएगा, इधर इधर लाइट दिखाना एक बार टाइगर के इसको. ये देख लीजिएगा जो छोटा जोन दिख रहा है ना, रेनी सीजन पे क्या होता है तो होल से रेन वाटर आता है, ठीक है। रेन वाटर आने की वजह से रेन वाटर के साथ मड आता है, साफ ही नहीं होगा और उसमें माइका आ रहा है, दिख रहा है ना। हाँ, चमक चमक रहा है वो. चमकीले पत्थर कहाँ पे है? चमकीला वही तो चमक रहा है सर, बस माइका की वजह से। और ऐसे तो चमकीला अलग अलग तो बताते हैं ना लड़के लोग अलग अलग ब्रीफ करते हैं तो शाइनिंग आज ये लास्ट पॉइंट देखते हैं प्लीज। देख लीजिए प्लीज, देख लीजिए देख लीजिए देख लीजिए, सबको जमा करते कैसा लगता है हमको। हाँ. आप दिया ना एक मार दिया सर यहाँ पर जैसे एक मिनट आने दो।
लाईट तो मारो, लाईट तो मारो. जैसे यहाँ पर आप देख सकते हो गोल्ड फॉर्मेशन जो दिख रहा है ना सर, अभी फॉर्मेशन नहीं हो रहा है, जो जहाँ पर नहीं सर वहाँ पर वाटर नहीं दिख रहा है, यहाँ पर फॉर्मेशन हो रहा है, वहाँ पर हमें वाटर के साथ दिख रहा है. जब ये वाटर ड्राई होने पर हमें यहाँ पर भी हमें व्हाइट के साथ शाइनिंग हमें देखने को मिलेगी. इसमें ये कुछ पुराना हो चुका है, इसलिए वहाँ पर फॉर्मेशन नहीं हो रहा है, लेकिन कुछ सालों बाद वहाँ पर भी स्टार्ट हो जाएगा फॉर्मेशन होने से. और ये लाइन ओपन था फिर 40 मिनट बंद होना ही था. 2004 में भूकंप होने का इसलिए क्रैक हो चुका है, बंद करके रखे हुए सर. ये यहाँ से क्रैक हो चुके हैं इस वाला, इस सड़क पे बंद करके रखे वहीं तक क्या 45 मीटर पहले जाते थे नेशनल बंद करके. मस्त लाईमस्टोन केव्स पाहून वापस निघालोय. आलो त्याच बोटीने वापस जायचं असतं. बघा इकडे त्यानंतर आपण ज्या रोरोनी आलो होतो त्याच रोरोनी आपण परतीचा प्रवास चालू केला. प्रवास लवकर करणं गरजेचं आहे, कारण की संध्याकाळी 5-5:30 वाजता जे रिटर्नचे गेट आहेत जंगलामधून जातात ते बंद होतात आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी काही ऑप्शन राहत नाही. त्यामुळे आपल्याला घाई करावी लागतेच. रोरोमध्ये पहिल्या गाड्या पाठवतात आणि त्याच्यानंतर मग बाकीचं पब्लिक. इकडून त्या पुढच्या साईडला जेट्टी आहे तिकडे जायचं आहे आपल्याला. इथे आता बाकीच्या गाड्या लागलेल्या आहेत. इथं बघतो